तिथं पण पावडर सांडून ठेवली यांनी. ते 2-3 दिवसामध्ये ते 3च दिवस झाला असेल ते पावडरचा डबा आणलेला, तर त्याचा पार वाट लागली 2-3 दिवसात. काल पण सांडलेली दुपारी, आज पण सांडली गब्बाच. आणि इकडं आहेत कपड्यांच्या घड्या घालायच्या. आणि हे बघितलं का दुधाची बॉटल सोड. हिला मांडीवर बसायचं शिवला. ए गप्रे, मांडीवर बसतोय शिव येऊन. यांना नुसतं पसारा काढायला तेवढं जमतंय, नुसतं पसारा काढतात. काय पण असू द्या. आत्ताच तिकडे बघा, इकडे एवढं आहे हॉलमध्ये, तर तिकडं थांब रे, तिकडं बेडरूममध्ये पण आत्ताच मी तिकडचं पण आवरले बरं का. कपड्यांच्या घड्या घातल्यात, नंतर काय केलं तर त्या कपाटातले सगळे कपडे काढलेले. सगळ्या घरात आमच्या पसारा पडलेला आहे, राडा सगळा. आणि या पोराला काय वाटत होतं मी याचा फोटो काढते, त्यामुळे तो हसत हसत आलाय. आणि आता त्याला काय करायचे, सेल्फी काढायची. सेल्फी काढायची तू. आणि ते बघा, त्या एक पोराचं तिथं काय चालू आहे त्याचं त्यालाच माहिती, काय काय करतोय काय नाही. आणि घरात सगळीकडे राडाच राडा पडला आमच्या. तर जाऊ द्या, राडा तर काय पडते, उचलते इकडे कपड्यांच्या गड्या घालायचं. काय खातोय दादा, होय बघितलं का त्याला, बघितलं का त्याचं चालू आहे गाडी खायचं, गाडी तोंडात घालते ती खेळायची. आणि ह्याला वाटते मम्मा आता फोटो काढते, त्यामुळे माझ्याजवळ येऊन बसला. हे बघितलं का, ऐक सुट्टा झाला. भांडे पण लावायचे घासलेले. त्या दोघांची झोप चालू आहे. आता किती 7 वाजले त्यांना, आत्ता ते झोपायला लागले. ते दूध गरम करते सकाळचं. आणि ते चहा पण ठेवलाय मला. आता झोपतेत दोघंजण 7 वाजता, उठते आता 8-9 वाजता. हे नाही 9 वाजता नाही, 8 वाजताच उठतात. 8-8:30पर्यंत त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हाच उठणार. आणि नंतर मग कधी झोपणार तर मग रात्री 1-2 वाजता झोपणार. असे त्यांचं काही करा, ते परत झोपतच नाहीत. आता 8-9 वाजता उठले ते परत 10-11 वाजता थोडी ना झोपणार आहेत, नाही झोपत. आणि त्यांचं किती जरी म्हणजे काही मी केलं ना, त्यांना झोपू नाही दिलं म्हणजे टायमिंग बदलायचं. मग किती दिवस झालं माझं चालू आहे धडपडा, म्हणजे बदलावं टाईम त्या दोघांचा म्हणून. पण नाही त्यांनी बरोबर त्या टायमाला झोपणारच असे. 12-1-2 कधी 3 आणि लगेच पाटा अजून 4-5 वाजता त्यांचं चालू असते खोई 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 खोई. मग मी कसं काय लवकर उठणं होईल मला परत असे. त्यामुळं त्यांचा डबा नाही त्यांना, काय नाही, फक्त ते चहा पितात आणि जातात, असं चालू आहे त्यांची पण आपदा. तर नाही आता मी काय करणार आहे, उद्यापासून लवकरच उरकणार आहे सगळं. चला आता चहा पिते. आणि मग रात्रीचं आता काय स्वयंपाक बनवायचं, काय स्वयंपाक बनवायचं ह्याचं पण टेन्शन आलं. आता काय बनवू काय माहिती, काय कळलं ना काय बनवावं. म्हणून घेते पहिलं भाकरी बनवते आणि नंतर बघू आता काय बनवायचं ते. काय करावं चाललंय, पहिलं घेते भाकरी बनवून, त्यानंतर बघते आता काय बनवायचं. बेसनच बनवावं म्हणते, बघू काय बनवावं ते स्वयंपाक ह्याचं बरोबर खायचं टेन्शन, काय बनवावं. आणि हे दोघं बसले, त्यांचे पप्पा आले आताच, त्यामुळं बसले ते त्यांच्याकडे जाऊन. आणि माझं घेते उरकून तोपर्यंत. आणि आवाज बघा किती करता येते खालचा. घेते पहिलं आता बनवून भाकरी, त्यानंतर बनवते बेसन. आता दूध गरम करून घेते, बेसन घेतले पहिले चाळून. आता बेसनच बनवणार आहे. काय बनवावं दररोजच. दूध आहे सकाळचं, पण हे एक्स्ट्राचं आणायला लावले. आता उन्हाळा आहे म्हणलं, ते मध्येच कधी पण खराब ते होतं. गरम केले त्याला तरी पण होतं कधी कधी. म्हणून जसं उन्हाळा लागले ना तसं एक्स्ट्राचं आणते हे पॅकेट. म्हणजे खराब हे झालं तरी हे असते. बेसन ठेवलं इकडं पहिलं चाळून, कांदा टमाटा चिरायचे आणि बनवायचे. बेसन भाकरी पण झाल्या.
पहिलं दूध गरम करून घ्यावं म्हटलं. नाही पाणी टाकायचं. काय बनवावं म्हणून बनवले मी बेसनच. ते आहे सकाळचं पण खराब हे होतंय ना मध्येच. उन्हाळा आहे आता म्हणून जसं उन्हाळा चालू झाला तसं ते आणतातच एक्स्ट्राचं. आणि इकडे भाकरी पण आहे. भांडे झाला की हे एवढा सगळा राडा उरकायचं पडलंय बाकी. चला आता घेते हे पण उरकून. त्यांचं चालू आहे खेळायचं दोघांचं. हे पण फरशी घाण झाली वरची थोडी, हे पण घासून घ्यावं म्हटलं. इथं साखर सांडलेली. चला आता घेते उरकून हे पण सगळं मी. आणि मला हे रॅकवरचे पण भांडे काढायचे, हे पण सगळे घाण झालेत. जेवढं लागते तेवढंच आहे इथं. भांडे म्हणजे फक्त हेच आहे आणि एवढी जाळी भरून असते एवढीच भांडे. सगळे इकडे ठेवलेत आतमध्ये वरती. एवढंच डबेच फक्त आहेत इथं रॅकवर.